मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी महत्त्वाचे 46 नियम. नंबर 1. तुमचे केस गळत असतील तर तांदळाच्या पाण्याने केस धुवा. याने केस गळणे लगेच थांबेल आणि केस मऊ सुद्धा होतील. नंबर 2. दाताला कीड लागल्यामुळे दात दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्याच्या गुळण्या कराव्या. दातदुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 3. लठ्ठपणा दूर करायचा असेल तर सकाळी उपाशीपोटी लिंबूचे किंवा चिंचेचे सरबत प्यावे. नंबर 4. सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका. ते शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे कोमट पाणी पिणे हे नेहमी चांगले असते. नंबर 5. जेवणात जास्त गोड खाल्ल्याने दातांच्या समस्या वाढतात. नंबर 6. तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे फुफ्फुसासह घसा आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान सोडणे हा त्याचा धोका कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. धूम्रपान सोडल्यास केवळ कर्करोगच नाही तर इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. नंबर 7. संत्र्याची साले उन्हात नीट वाळवून त्याची पावडर बनवा. त्यानंतर त्यात मुलतानी माती आणि बेसन मिसळून फेसपॅक तयार करा. 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंबर 8. गरम पाणी पिल्याने म्हातारपण लवकर येत नाही आणि अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते. नंबर 9. दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. लवकरच आराम मिळेल. नंबर 10. महिलांमध्ये स्वच्छतेचा अभाव, अधिक प्रमाणात गर्भधारणा, कमी वयात लग्न हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण ठरते. शहरी भागातील महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग तर ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे युवकांनाही कर्करोगाने ग्रासले आहे. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाच्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. नंबर 11. म्हशीचे कच्चे दूध पिल्यामुळे कमरेच्या दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 12. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब खावे. ते खूप फायदेशीर ठरते. नंबर 13. दह्यासोबत आंबट फळांचे सेवन करू नये. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी इत्यादी तसेच उडीद डाळीपासून बनलेले कोणतेही पदार्थ दह्यासोबत खाऊ नका. ते तुमचे पचन बिघडवू शकते. नंबर 14. जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात. नंबर 15. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या. यामुळे उचकी थांबेल. नंबर 16. अंजीर खाल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि फायबरसारखी अनेक पोषक तत्वे मिळतात. नंबर 17. जर तुम्ही हाय बीपीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही सकाळी उठून भिजवलेल्या अंजिराचे पाणी पिऊ शकता, कारण हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. नंबर 18. अंजिरामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. अशा वेळी पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याचे पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेतही आराम मिळतो. नंबर 19. थंड दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. त्यामुळे आपले वजन कमी होते. कोमट दूध प्यायल्याने झोपही शांत लागते. हिवाळ्यात व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. नंबर 20. जेवल्यानंतर भूक लागत असेल तर थंड दूध प्यावे. त्यामुळे पोट भरलेलं राहतं. नंबर 21. सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तुकडा खा आणि झोपा. नंबर 22. नेहमी खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 23. नारळामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. नारळाचे खोबरे खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. नंबर 24. पालक, मेथी आणि मोहरी सुकण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा. यामुळे ते ताजे राहतील. नंबर 25. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. नंबर 26. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. नंबर 27. हळदीचे पाणी पिल्याने शरीराचे संक्रमण, विषाणू आणि जीवाणूपासून संरक्षण करण्यास मदत करते, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. नंबर 28. जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि अंडी
ह्या 4 गोष्टींचे सेवन करा. नंबर 29, रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने तुमचे केस मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. नंबर 30, जायफळामुळे निद्रानाश, अपचन यासारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात. नंबर 31, तुमच्या हात आणि पायांची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा. नंबर 32, मका पचनसंस्थेसाठी उत्तम मानला जातो. तसेच पोटाशी संबंधित समस्यावर देखील मका गुणकारी आहे. नंबर 33, रोज 1 चमचा कारल्याचा रस पिल्याने शुगर हळूहळू कमी होते. पण लक्षात असू द्या, त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारल्याचा रस पिल्यानंतर 1 तास काहीही खाऊ नये. नंबर 34, गाजर, आवळा आणि बीटचा रस पिल्यामुळे डोळ्याची नजर तीक्ष्ण होते आणि त्वचेवर निखार येतो. नंबर 35, ज्या स्त्रिया रात्री झोपताना बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. नंबर 36, चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर तुरटीने 5 मिनिटे मसाज करून 10 मिनिटे सोडून द्यावे. नंतर चेहरा धुवावा. हा उपाय सतत केल्याने सुरकुत्या काही दिवसातच नाहीशा होतील. नंबर 37, कधी कधी पायाच्या पोटऱ्या खूप दुखायला लागतात. अशा वेळी एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये थोडे मीठ टाका. 15 ते 20 मिनिटे त्यामध्ये पाय ठेवा. खूप आराम मिळेल. नंबर 38, अचानक शरीराच्या कुठल्याही भागावर सूज आली असेल तर गरम पाण्याने शेक न देता बर्फाने शेक द्यावा. सूज लवकर कमी होते. नंबर 39, बरेचदा छातीत कफ असल्यास श्वास घेताना खरखर असा आवाज येतो. त्यावेळेस गुळाचा 1 खडा बारीक ठेचून त्यामध्ये हळद मिक्स करून त्याची एक गोळी बनवावी व ती चॉकलेटसारखी चघळत राहावी. नंबर 40, ताप आल्यावर तो कमी करण्यासाठी मनुके उपयुक्त आहेत. 25 ते 30 मनुके पाण्यात भिजत घालावे. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण सकाळी खावे. नंबर 41, उतारवयात शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे. जसे की तूप, हरभरा डाळ, अंजीर, खजूर आणि गूळ हे आहारात असणं खूप आवश्यक आहे. नंबर 42, रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटे चालायला हवे. याने शुद्ध हवा आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरातील 99% आजार कमी होतात. नंबर 43, रोज रात्री इलायची खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते. नंबर 44, कंबर दुखत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कमरेवर मसाज करावा. याने कंबरदुखीला खूप आराम मिळतो. नंबर 45, जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन, गॅसेस यासारख्या समस्या होतात. नेहमी जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्यावे. नंबर 46, चिंच खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.